युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्राने राज्य सरकारनं वाहनधारकांना जो लागतो एलपीजी आणि सीएनजी जो गॅस आहे त्या गॅसचे दर वाढवलेले आहेत। तो 44 रुपयाचा एलपीजीचा गॅस रिक्षावाल्यांना मिळत होता, त्याची आजची किंमत काल 80 होती, आज 85 रुपये झाले आहेत। दररोज गॅसची किंमत वाढते। त्याचबरोबर सरकारनं पेट्रोलवर गाड्या चालवायच्या नाहीत, एलपीजीवर चालवा म्हणून सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या 12 तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एलपीजी गॅस मिळत नाही, म्हणजे जो आता वाहनधारकांना लागतो। त्यामुळे जवळजवळ 5 ते 6 हजार एलपीजीच्या गाड्या आज गेली 3 दिवस 4 दिवस झाले बंद आहेत आणि त्यांना पोटमारीची वेळ आलेली आहे। आणि म्हणून हे सरकार गरिबांच्यासाठी नाही, हे सरकार श्रीमंतांचं सरकार आहे। एक वेळेला या युद्धपाच्या भूमीवर सुद्धा केंद्र सरकारची एक मोठी बोट जी मद्रासमध्ये येऊन थांबलेली आहे, त्याच्यामध्ये 3 महिने एलपीजी सीएनजी आणि घरगुती गॅस पुरवठा गॅस आहे। मग गॅसचा पुरवठा का होत नाही? आज गॅसचे सिलेंडर जे 800-900 रुपयाला मिळतं, त्या 900 रुपयाच्या सिलेंडरची किंमत बाजारामध्ये ब्लॅकनं 2500 रुपये झालेली आहे। म्हणजे हे गॅस धारक आज पैसे मिळवतात। माझं म्हणणं आहे कलेक्टर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बाहेर पडावं, एसी मध्ये थांबू नये आणि त्या पंपावर जावं, त्याच्यावर रेट टाकाव्या, त्या गॅस एजन्सीवर रेट टाकाव्या आणि प्रत्येक माणसाला घरात गॅस मिळाला पाहिजे, प्रत्येक रिक्षावाल्याला गॅस मिळाला पाहिजे, ही आमची एक मुख्य मागणी आहे। नाही, आज आम्ही सर्व रिक्षाचा हा मोर्चा काढलेला आहे। हा आक्रोश मोर्चा आहे, एक गरिबांचा आक्रोश आहे की सरकारनं आमच्याकडे बघावं। हे आम्ही लोकशाही पद्धतीनं आज भारताच्या आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, जर का या पद्धतीनं आम्हाला जर गॅस मिळाला नाही तर सर्व रिक्षावाले रस्त्यावर येतील आणि या पेट्रोल पंपावर हल्लाबोल करतील। त्याला पूर्णपणे कोल्हापूरचं प्रशासन जबाबदार